हॅलो माय डियर स्टुडंट्स, आज आपण पेज नंबर 64 वरती असणारा क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट करतोय. ओके, याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 आणि त्यासोबत एमसीक्यूज कंप्लीट झाले की मग तुमचा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर कंप्लीट होतोय. तर लक्ष द्या, फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे? इफ रूट ऑफ y plus x plus root of y minus x is equals to c, then show that dy by dx is equals to y upon x minus root of y square upon x square minus 1. Very simple problem. याला डायरेक्ट आपण डिफरन्शिएट करतो आहे. नाउ डिफरन्शिएट with respect to x we get. आता याला जर डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट दॅट इज 1 upon 2 into root of y plus x and the derivative of d dx of y plus x. करेक्ट? काय केलेलं आहे? अकॉर्डिंग रूट द डेरिव्हेटिव्ह इज 1 upon 2 into root of y plus x and the derivative of y plus x plus again the derivative of this that is 1 upon 2 into root of y minus x and the derivative of y minus x and the derivative of any constant always 0. And so आता यामध्ये काय झालेलं आहे? 1 the derivative of y, आता y चा डेरिव्हेटिव्ह काय झालेला आहे? तर dy by dx plus the derivative of x is 1. The derivative of y is dy by dx and the derivative of x is 1. 2 into root of y plus x plus परत इथे the derivative of y is dy by dx and the derivative of x is 1 आणि परत 2 into root of y minus x and is equals to 0. बरोबर? आता याला काय करतोय आहे? multiplying throughout by 2 into root of y plus x into y minus x. आता याचा जो LCM आहे तो म्हणजे 2 into root of y plus x into y minus x झालेला आहे. दिस इज द LCM म्हणजे या दोघांचा प्रॉडक्ट. आता यामध्ये काय होईल? याला कशाने मल्टिप्लाय होईल? रूट ऑफ y minus x. सो रूट ऑफ y minus x into dy by dx plus 1 प्लस याला कशाने मल्टिप्लाय करू? तर रूट ऑफ y plus x into dy by dx minus 1 आणि is equals to 0. आता ह्या होल डिनॉमिनेटरला जर तिकडे ट्रान्सफर केलं तर ही टर्म झाली 0, मीन्स रूट ऑफ y minus x into dy by dx into dy by dx plus root of y minus x plus root of y minus y plus x into dy by dx. बरोबर? आणि मायनस रूट ऑफ y plus x आणि इज इक्वल्स टू 0. आता या दोन टर्म मधून dy by dx कॉमन निघतो आहे. अँड सो dy by dx जर आपण कॉमन काढला तर यामध्ये काय राहिलेला आहे? रूट ऑफ y minus x प्लस रूट ऑफ y plus x into dy by dx आणि इज इक्वल्स टू ह्या दोन जर टर्म तिकडे ट्रान्सफर केल्या तर रूट ऑफ y plus x मायनस रूट ऑफ y minus x. बरोबर? आता एवढं झाल्यानंतर इथे काय होतोय? सो dy by dx इज इक्वल्स टू रूट ऑफ y plus x मायनस रूट ऑफ y minus x डिवाइडेड बाय रूट ऑफ y minus x प्लस रूट ऑफ y plus x. करेक्ट? And now we rationalize the denominator. या डिनॉमिनेटरला आपण रॅशनलाइज करतो आहे. सो dy by dx is equals to root of y plus x minus root of y minus x divided by root of y minus x plus root of y plus x into root of y minus x minus root of y plus x upon root of y minus x minus root of y plus x. करेक्ट? याच्या कॉन्सिक्वेंट पेरने याला मल्टिप्लाय केला आणि डिवाइड केलेला आहे. सो हा झालेला आहे दॅट इज रूट ऑफ. लक्ष द्या व्यवस्थित, या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर आपण करतो म्हटलं तर इथे मी मायनस जर कॉमन काढतो आहे. काय कॉमन काढतो आहे? मायनस. समजा मायनस कॉमन काढलेला आहे. करेक्ट? आता इथे थोडीशी ऍडजस्टमेंट करतोय इथे जो तुम्हाला
प्लस दोघांची प्लस दिसते आहे, तर मी पहिली ही टर्म घेतोय आणि ही टर्म नंतर घेतोय. चालेल, म्हणजे आपल्याला सोपी होते. तर इथे y प्लस एक्स आणि इथे काय येणार y मायनस एक्स येणार आहे. करेक्ट. आता पहा हे दोघे सारखे आहेत, म्हणजेच याचा अर्थ काय झालेला आहे की रूट ऑफ y प्लस एक्स मायनस रूट ऑफ y मायनस एक्स चा होल स्क्वेअर झालेला आहे. करेक्ट. अपॉन a प्लस b इंटू a मायनस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो y प्लस x a स्क्वेअर म्हणजे रूट ऑफ y प्लस x चा होल स्क्वेअर, तर रूट कॅन्सल होईल म्हणजे y प्लस x मायनस परत याचा स्क्वेअर म्हणजे y मायनस x. करेक्ट. अँड देयरफॉर व्हॉट, इथे जर आपण याचं एक्सपान्शन करतो आहे तर फर्स्ट a मायनस b होल स्क्वेअर. सो a स्क्वेअर म्हणजे y प्लस x. करेक्ट. minus 2 times root of y plus x into root of y minus x आणि plus root of y minus x चा whole square means y minus x divided by y plus x minus y plus x. Now this y get cancelled आणि इथे काय होत आहे, याला जर आपण सिम्प्लिफाय करतो तर y plus x minus 2 into root of y square minus x square आणि plus y minus x. Now these x's get cancelled. बरोबर. आता इथे x plus x that is what twice x आणि y plus y काय झालेला आहे twice y आणि त्याच्यानंतर minus 2 into root of y square minus x square divided by twice x. Now 2 get cancelled or we separate that denominator. So 2y upon 2x minus 2 into root of y square minus x square divided by 2x. Now these two get cancelled, this also get cancelled. So the remaining answer is what? आता व्यवस्थित लक्ष द्या, याला आपल्याला थोडंसं ऍडजस्ट करायचंय. इथे झालं y upon x minus root of, आता रूट मध्ये जर मी लिहितो आहे तर y square minus x square divided by x square होईल. Yes. So y upon x minus root of y square upon x square, y square upon x square minus x square divided by x square that is 1 and this is dy by dx. हा झालेला आहे dy by dx. परत एक वेळेस रिपीट करतो आहे आणि हेच आपलं प्रूफ सुद्धा होतं. पहिल्याला ज्या कंडिशन मध्ये आहे त्याच कंडिशन मध्ये डिफरन्शिएट केलेला आहे आणि मग त्याला सिम्प्लिफाय करत जातो, ऑटोमॅटिकली तुम्हाला आन्सर सापडते. ओके. म्हणजेच काय काय केलेलं आहे, याला डिफरन्शिएट केलं मीन्स 1/2 into root of y plus x and the derivative of y plus x plus derivative of root that is 1/2 into root of y minus x and the derivative of y minus x. हा झालेला आहे dy by dx plus derivative of x with respect to x that is 1/2 into root of y plus x plus dy by dx minus 1/2 into root of y minus x is equals to 0. मग इथे काय झालेलं आहे तर that is LCM घेतला आपण 2 into root of y plus x into y minus x क्रॉस मल्टिप्लिकेशन, परंतु हा 2 कॉमन आहे, याने याला आणि याने याला मल्टिप्लाय केलेला आहे. बरोबर. आणि ही टोटल टर्म जर तिकडे ट्रान्सफर केली तर दॅट बिकम 0. मग रूट ऑफ y minus x into dy by dx plus root of y minus x into 1 plus root of y plus x into dy by dx minus root of y plus x is equals to 0. We collect the terms of dy by dx. ओके. आणि ज्यामध्ये dy by dx नाही आहे त्या टर्म दुसऱ्या बाजूला घेऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर इथे ऍडजस्टमेंट असं करतो आहे, पहिले पॉझिटिव्ह टर्म आणि नंतर निगेटिव्ह टर्म घेतोय. चालेल. पहिले पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह लिहिलेला आहे, बाकी मग खाली ऍज इट इज आहे. याला तिकडे ट्रान्सफर केलं म्हणजे डिव्हायडेशन मध्ये झालंय. मग याला रॅशनलाइज आपण केलं म्हणजे याच्या कॉन्सिक्वेंट पेअरने त्याला मल्टिप्लाय केला आणि डिव्हाइड केलेला आहे. ओके. आणि मग त्याला सिम्प्लिफाय करत गेलो. इथे a मायनस b चा होल स्क्वेअर वापरलेला आहे, दॅट इज a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर आणि इथे a प्लस b इंटू a मायनस b दॅट इज a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला यूज केला आणि मग त्याला अरेंज करत गेलो आणि मग आन्सर मिळाला. सेकंड प्रॉब्लेम सुद्धा त्याच मेथड वरती आहे. काय दिलेलं आहे, x into root of 1 minus y square plus y into root of 1 minus x square and is equals to 1. ओके.
आणि आपल्याला प्रूव्ह करायचं dy by dx is equals to minus root of 1 minus y square upon 1 minus x square. व्हेरी सिंपल. ज्या कंडिशन मध्ये आहे त्याच कंडिशन मध्ये त्याला डिफरन्शिएट करून टाका. नाउ डिफरन्शिएट with respect to x we get. आता याला जर डिफरन्शिएट केलं तर we use the product rule यूज करा. फर्स्ट फंक्शन into derivative of second function minus plus second function into derivative of first function plus परत इथे first function into derivative of second function plus second function into derivative of first function and the derivative of 1 is 0. Derivative of 1 is 0. Correct? आता इथे काय होतं x into what is the derivative of root of 1 minus y square? That is 1 upon 2 into root of 1 minus y square and the derivative of 1 minus y square that is 0 minus twice y into dy by dx. त्यानंतर plus root of 1 minus y square dx by dx that is 1 plus y into derivative of this that is 1 upon 2 into root of 1 minus x square and the derivative of 1 minus x square that is 0 minus twice x plus root of 1 minus x square and dy by dx as it is equals to 0. ओके. आता याला परत सिंप्लिफाय करतो आहे. याने याला जर मल्टिप्लाय केलं तर काय झालेलं आहे मायनस 2 get cancelled xy upon root of 1 minus y square into dy by dx. कारण हा 0 काहीच महत्व नाहीये. मायनस twice xy upon root of 1 minus y square into dy by dx plus root of 1 minus y square आणि plus into minus that is minus twice 2 get cancelled again. इथे परत xy upon root of 1 minus x square आणि प्लस रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर into dy by dx आणि इज इक्वल्स टू 0 झालेला आहे. आता यामध्ये आणि यामधून आपण काय कॉमन काढतोय dy by dx. पॉझिटिव्ह टर्म पहिले घेतोय रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर त्यानंतर मायनस xy अपॉन रूट ऑफ 1 मायनस y स्क्वेअर into dy by dx. ओके. आणि ही टर्म जर तिकडे ट्रान्सफर केली तर xy upon root of 1 minus x square minus root of 1 minus y square झालेला आहे. करेक्ट. आता याला सिंप्लिफाय करतोय आहे root of 1 minus y square and take the cross multiplication. Root of 1 minus y square into root of 1 minus y square root of 1 minus x square into root of 1 minus y square आणि मायनस xy into dy by dx is equals to यामध्ये परत LCM झालेला आहे रूट ऑफ 1 minus x square आणि xy minus root of 1 minus y square into root of 1 minus x square झालेला आहे. बरोबर. आता इथे आपण काय करू शकतो अगदी सिंपल आहे. ही टर्म पहा आणि ही टर्म पहा दोन्ही टर्म सारखे आहेत म्हणजे dy by dx is equals to या दोघांमधून जर मी मायनस कॉमन काढला तर याला कसं लिहू शकतो आपण. याला जर मायनस कॉमन काढला तर काय होईल रूट ऑफ 1 minus y square into 1 minus x square 1 minus x square आणि मायनस xy. इथे मायनस घेतो आहे मायनस xy. करेक्ट. इनटू ही टर्म डिनॉमिनेटर तिकडे न्यूमरेटर मध्ये जातो म्हणजे रूट ऑफ 1 minus y square झालेला आहे. त्याच्यानंतर हा जो न्यूमरेटर आहे तो जर तिकडे ट्रान्सफर केला तर इथे काय आलं रूट ऑफ 1 minus y square into 1 minus x square minus xy अपॉन कोण आहे तर रूट ऑफ 1 minus x square आहे. रूट ऑफ 1 minus x square. Now look at this term and this terms are same. बरोबर. हे दोन्ही टर्म कशा आहेत सारखे आहेत म्हणजेच dy by dx is equals to minus root of 1 minus y square upon root of 1 minus x square. बरोबर. म्हणजेच मायनस रूट ऑफ काय झालेलं असेल that is 1 minus y square upon 1 minus x square and this much is the answer. Okay.
काय केलेलं आहे, अगदी सिंपल आहे. पहिले ज्या कंडिशन मध्ये आहे त्याच कंडिशन मध्ये त्याला डिफरन्शिएट केलाय. प्रॉडक्ट रूल यूज केलाय. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. त्याला सिम्प्लिफाय करत गेलो आणि मग शेवटी तुम्हाला आन्सर भेटते. त्यानंतर थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आहे x इंटू साइन ऑफ a प्लस y प्लस साइन ऑफ a इंटू कॉस ऑफ a प्लस y आणि इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, तर dy बाय dx इज इक्वल्स टू शो करायचं. अगदी सिंपल आहे. ज्या कंडिशन मध्ये त्याच कंडिशन मध्ये त्याला डिफरन्शिएट करून टाका, आन्सर भेटून जाईल. ओके, डिफरन्शिएट with respect to x we get, use the product rule. First function into derivative of second function plus second function into derivative of first function plus sin of a is a constant and derivative of cos of a plus y and the derivative of 0 is 0. Okay, so yes into the derivative of sin is cos of a plus y and the derivative of a plus y, the derivative of a plus y plus sin of a plus y and the derivative of x, that is dx by dx, that is 1, plus sin of a into derivative of cos is minus sin of a plus y and the derivative of a plus y and is equals to 0. And so the derivative of a plus y, लक्षात घ्या इथे काय होतोय, x into cos of a plus y and the derivative of a plus y, the derivative of a is 0 and the derivative of y is dy by dx plus sin of a plus y plus into minus, that is minus sin of a into sin of a plus y and the derivative of a plus y is dy by dx and is equals to 0. आता या दोन्ही टर्म मध्ये dy by dx कॉमन काढतो आहे. So x into cos of a plus y plus minus sin of a into sin of a plus y into dy by dx आणि उरलेली टर्म जी आहे ती दुसऱ्या बाजूला नेतो आहे, म्हणजे sin of a plus y, that is minus sin of a plus y. करेक्ट. आता यामध्ये तुम्ही जर आन्सर मध्ये ऑब्झर्व केलं तर इथे x वगैरे कुठे नाही, म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू इथून काढून आपल्याला आन्सर काढावा लागेल. नाव याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतोय. नाव फ्रॉम फर्स्ट पहिल्यावरून तुम्हाला काय सांगता येईल, x ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर याला ट्रान्सफर केलेला आहे, म्हणजे x इज इक्वल्स टू मायनस sin of a into cos of a plus y divided by sin of a plus y. बरोबर. आता ही x ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये जर पुट अप केली तर काय होईल, मायनस sin of a into cos of a plus y divided by sin of a plus y into cos of a plus y, बरोबर, मायनस sin of a into sin of a plus y आणि याला होल पॉवर इनटू काय झालेला आहे dy by dx आणि इज इक्वल्स टू मायनस sin of a plus y. करेक्ट. आता यामध्ये काय होतोय, याला थोडंसं सिम्प्लिफाय करा. देअरफॉर मायनस sin of a into cos of sin of a दोन्ही ठिकाणून कॉमन काढलेला आहे आणि मायनस sin of a कॉमन काढलेला आहे, चालेल. आणि ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, cos of a plus y into cos of a plus y means cos square a plus y divided by sin of a plus y, sin of a plus y.
मायनसचं काय होईल आता प्लस साइन ऑफ ए कॉमन काढलेला होता म्हणजे साइन ऑफ ए प्लस वाय ऍज इट इज साइन ऑफ ए प्लस वाय into dy by dx is equals to minus sin of a plus y. करेक्ट. आता यामध्ये काय होतोय, या sin of a plus y ला तिकडे ट्रान्सफर केलं तर इथे ब्रॅकेट मध्ये काय झालंय, sin of a plus y is the LCM cos square a plus y plus sin of a plus y into sin of a plus y म्हणजे sin square a plus y into dy by dx आणि इज इक्वल्स टू याला तिकडे ट्रान्सफर केलं म्हणजे sin of a plus y डिवाइडेड बाय मायनस sin of a. बरोबर. and therefore this is what 1 upon sin of a plus y into dy by dx is equals to minus get cancelled sin of a plus y upon sin of a. बरोबर. so dy by dx is equals to sin square a plus y upon sin of a and this is the answer. हे झालेलं आहे आपलं आन्सर. म्हणजे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे ते व्यवस्थित पहा. काहीच नाही, ज्या कंडिशन मध्ये आहे त्याच कंडिशन मध्ये डिफरन्शिएट केलेला आहे. प्रूफ मध्ये तुम्हाला x दिसत नाही म्हणून ह्या x ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन नंबर फर्स्ट वरून काढली आणि ती इथे पुट अप केली आणि परत त्याला सिम्प्लिफाय केलं. ऑटोमॅटिकली तुम्हाला आन्सर भेटते. नेक्स्ट प्रॉब्लेम, sin of y is equals to x into sin of a plus y. ओके. आणि आता याला हे करायचं, प्रूफ करायचं आपल्याला. नाउ डिफरन्शिएट with respect to x we get. आता याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. Derivative of sin of y is cos of y and the derivative of y is dy by dx. Use the product rule. First function into derivative of second function plus second function into derivative of first function. Okay. So cos of y into dy by dx is equals to x into derivative of sin, that is cos of a plus y, and the derivative of a plus y plus sin of a plus y and the dx by dx, that is 1. So याला परत सिम्प्लिफाय करतो आहे. cos of y into dy by dx is equals to x into cos of a plus y and the derivative of a plus y is a चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे 0 आणि y चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे dy by dx plus sin of a plus y. आता याला जर इकडे ट्रान्सफर केलं तर cos of y minus x into cos of a plus y into dy by dx. बरोबर. आणि इज इक्वल्स टू काय केलं मी, याला ट्रान्सफर केला आणि दोघांमधून dy by dx कॉमन काढलेला आहे. इज इक्वल्स टू sin of a plus y. बरोबर आहे. आता परत तीच कंडिशन आलेली आहे कारण प्रूफ मध्ये आपल्याला x दिसत नाही म्हणजे याला इक्वेशन नंबर फर्स्ट देतो. नाउ फ्रॉम फर्स्ट पहिल्यावरून काय झालेलं आहे, x is equals to sin of y upon sin of a plus y. बरोबर. and so this become cos of y minus x च्या जागेवरती sin of y upon sin of a plus y into cos of a plus y. बरोबर. into dy by dx आणि is equals to sin of a plus y. आता यामध्ये sin of a plus y is the LCM. sin of a plus y हा LCM घेतलेला आहे. take the cross multiplication. cos of y into sin of a plus y then minus sin of y into cos of a plus y into dy by dx and is equals to sin of a plus y. sin of a plus y. करेक्ट. आता या sin of a plus y ला तिकडे ट्रान्सफर केलं आणि इकडे काय होतंय, एक फॉर्म्युला तयार झाला sin of a into cos of b minus cos of a into sin of b म्हणजे sin of a plus b म्हणजे याचा अर्थ a plus y minus y.
हा फॉर्म्युला तयार झालेला आहे a प्लस वाय मायनस वाय आणि साइन ऑफ a प्लस वाय ला तिकडे ट्रान्सफर केलं म्हणजेच इथे साइन स्क्वेअर a प्लस वाय झालेला आहे. आता y y get cancelled, so sin of a into dy by dx is equals to sin square of a plus y बरोबर, and so dy by dx is equals to sin square a plus y divided by sin of a and this is the proof. यामध्ये आपण ह्या दोघांमध्ये काय यूज केलेला आहे तर लक्षात घ्या. sin of a minus b चा फॉर्म्युला sin of a into cos of b minus cos of a into sin of b हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला आणि ही टर्म लिहिलेली आहे आणि बाकी तुमच्या समोर आहे. अगदी सिंपल प्रूफ आहे. ज्या कंडिशन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला होता त्याच कंडिशन मध्ये आपण त्याला सिंप्लिफाय करत गेलेलो आहे. And the next x is equals to a to the power x upon y. प्रूफ मध्ये तुम्हाला लॉग दिसतो हा एक्सपोनेन्शियल फॉर्म झालेला आहे म्हणजेच याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर log of x is equals to x upon y होतो. बरोबर. आता याला आपल्याला सरळ सरळ y ला जर इकडे ट्रान्सफर केलं y into log of x is equals to x and now differentiate. आता याला डिफरन्शिएट करा आन्सर भेटून जाईल. now differentiate with respect to x we get, so y into derivative of log of x plus log of x into derivative of y divided by dx is equals to 1. so y into derivative of log of x is 1 upon x plus log of x and dy by dx is equals to 1. बरोबर. आता इथे y upon x ला तिकडे ट्रान्सफर जर केलं पहिले मी इथे y upon x plus log of x into dy by dx is equals to 1 and so log of x into dy by dx is equals to 1 minus y upon x झालेला आहे. बरोबर. and so log of x into dy by dx is equals to x is the LCM x minus y. आता हा log of x ट्रान्सफर केला so dy by dx is equals to x minus y upon x into log of x and this is the answer. हे झालेला आपला आन्सर. म्हणजे प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे ते लक्षात घ्या. त्यानंतर आहे y is equals to f of x. y is equals to f of x. ओके. आता आन्सर आपल्याला शो दॅट करायचे d2x by dy स्क्वेअर आहे. d2x by dy स्क्वेअर म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y आहे आणि म्हणून या फंक्शनला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू y ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y we get dy by dy कारण विथ रिस्पेक्ट टू y करतो आहे dy by dy derivative of f of x that is f dash of x and the derivative of x with respect to y is dx by dy. बरोबर. yes and therefore what आता dy by dy means what 1 so f dash of x into dx by dy is equals to 1 कारण dy by dy किती झालाय 1. आपल्याला d2x by dy स्क्वेअर पाहिजे. अगेन डिफरन्शिएट with respect to y we get. परत त्याला डिफरन्शिएट with respect to y करतोय. प्रोडक्ट रूल यूज करा. फर्स्ट फंक्शन into derivative of second function plus second function into derivative of first function is equals to derivative of 1 is 0. f dash of x into derivative of this that is d2x by dy square plus dx by dy and the derivative of f dash of x is f double dash of x कारण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येणार आणि परत x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y that is dx by dy आणि is equals to 0. बरोबर. आता इथे आपल्याला d2x by dy स्क्वेअर ची टर्म पाहिजे आहे. बाकी सर्व तिकडे ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजेच f dash of x into
d2x by dy square is equals to या टर्मला तिकडे ट्रान्सफर केलेला आहे, या टर्मला तिकडे ट्रान्सफर केलेला आहे आणि इथे dy by dx पाहिजे. सो dy by dx मायनस येणार मायनस into f double dash of x into dx by dy. बरोबर आहे. आता f डबल डॅश ऑफ x चा अर्थ काय झालेला आहे, d2y by dx स्क्वेअर झालेला आहे आणि f डॅश ऑफ x चा अर्थ झालेला आहे dy by dx. पाहू आपण आता. d2x by dy स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस dy by dx into f double dash of x into 1 upon dy by dx आणि हा जो f dash of x आहे तो into f dash of x झालेला आहे. परत मी सांगतो f dash of x चा अर्थ झालेला आहे dy by dx आणि f double dash of x चा अर्थ झालेला आहे d2y by dx square. So d2x by dy square is equals to minus dy by dx into याचा अर्थ आहे d2y by dx square into 1 upon dy by dx into f dash of x चा अर्थ झालेला आहे dy by dx. आता यामध्ये प्रॉडक्ट रूल यूज करा. फर्स्ट फंक्शन that is f dash of x into derivative of dy by dy म्हणजे dx by dy बरोबर आणि इथे प्लस सेकंड फंक्शन dx by dy into derivative of dy of f dash of x आणि derivative of 1 in 0 बरोबर. आता इथे काय होतं f dash of x into d2x by dy square plus dx by dy into derivative of f dash of x is f double dash of x and the derivative of x with respect to y is dx by dy and is equals to 0. So f dash of x into d2x by dy square plus dx by dy म्हणजे dx by dy चा whole square into f double dash of x and is equals to 0. And therefore f dash of x into d2x by dy square is equals to या टर्मला तिकडे ट्रान्सफर केलं म्हणजे मायनस dx by dy whole square into f double dash of x. करेक्ट. आता f dash of x ला तिकडे ट्रान्सफर करतोय. सो d2x by dy square is equals to minus dx by dy चा whole square into f double dash of x divided by f dash of x. चालेल सर. आता इथे काय होतंय, व्हॉट इज द मीनिंग ऑफ f dash of x, that is dx by dy by dx म्हणजे मायनस dx by dy चा होल स्क्वेअर इनटू. आता इथे काय झालेलं असेल व्यवस्थित लक्ष द्या. इथे काय झालेलं आहे f डबल डॅश ऑफ x चा अर्थ झालेला आहे d2y by dx स्क्वेअर आणि f डॅश ऑफ x चा अर्थ झालेला आहे dy by dx बरोबर. म्हणजेच याला जर मी वरती ट्रान्सफर करतो किंवा इथे जर dx by dy घेतो आहे तर याचा पॉवर काय होईल निगेटिव्ह म्हणजे dy by dx to the power minus 2 बरोबर into d2y by dx square आणि into परत याला जर वरती घेऊन जातो तर dy by dx चा पॉवर काय झालाय -1. आता हे दोघं जर सारखे आहेत तर या दोघांची काय झाली आहे ऍडिशन मीन्स मायनस dy by dx to the power -3 into d2y by dx square and this is d2x by dx dy square झालेला आहे and this is the proof. हे झालेलं आहे प्रूफ. इथे लक्षात घ्या f dash of x चा अर्थ झालेला आहे dy by dx आणि f double dash of x चा अर्थ झालेला आहे d2y by dx square. बाकी प्रॉब्लेमला डिफरन्शिएट करत असताना विथ रिस्पेक्ट टू y ने केलेला आहे. कशाने विथ रिस्पेक्ट टू y ने. ओके तर हे प्रॉब्लेम्स आपण पेज नंबर 64 क्वेश्चन नंबर 5 मध्ये घेतलेले आहेत. उद्याला क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट करू आणि परवाला क्वेश्चन नंबर 7 आणि त्याच्यानंतर मग MCQs.